तर आपण ही दृश्य बघतोय, जरांगे हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघतोय। तर जरांगे यांनी फडणवीसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। मला मारण्याचं षडयंत्र फडणवीसांनी रचलं असं जरांगे पाटील म्हणाले आणि त्यानंतरच ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले। त्यांनी मराठा समाजाला खरं तर सोबत येण्याचं आवाहन देखील केलेलं नव्हतं, मात्र मराठा बांधव मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, आपण बघतोय मराठा बांधव देखील आता एकवटले आहेत आणि जरांगेंसोबत ते देखील मुंबईच्या दिशेने निघाले असल्याचं आपण बघतोय। सविस्तर अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर आता गावाच्या बाहेर पडलेले आहेत आणि मोठी संख्या आहे आणि या परिसरातल्या जवळपास 123 गावांचा त्यांना सारखं पाठिंबा असतो आणि त्यामुळं आजच्या निर्वाणीच्या बैठकीसाठी सर्वांनी यावं असं त्यांनी काल आवाहन केलं होतं आणि त्यानुसार मोठ्या संख्येनं अंतरवालीमध्ये मराठा समाज जमलेला होता आणि ज्यावेळेस हा निर्णय झाला तेव्हापासून त्यावेळेसपासून हे सगळे लोक त्यांच्या सोबत आहेत आणि सगळेजण विनंती करतायत, आग्रह करतायत की तुम्ही पुढे जाऊ नये, पण ते काही ऐकायला तयार नाहीत। गर्दी रस्त्यातली तशीच मोठी आहे। त्यांच्या सोबतचे असणारे सहकारी गावचे सरपंच आहेत, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सारखं या आंदोलनामध्ये राहणारे काही व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की 2 दिवस तुम्ही थांबावं, उपचार घ्यावेत आणि त्यानंतर मग मुंबईला जावं। इतक्या लवकर जाण्यात अर्थ नाही, कारण तुम्ही जाऊ पोहोचू शकत नाही, कारण तुमची शारीरिक स्थिती योग्य नाही, चांगली नाही आणि अशा स्थितीमध्ये तिथं पोहोचण्यासाठी अडचणी होऊ शकतात किंवा या दरम्यान मध्ये तुम्हाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, कारण तुमची शारीरिक स्थिती चांगली नाही आणि मग ही परिस्थिती असताना असा निर्णय घेणं योग्य नाही आणि त्यामुळे आता ते काय ऐकायलाच तयार नाहीत आणि म्हणून भांबेरी ही गाव आहे, त्या अंतरवाली भांबेरी गावापासून ते आता पुढे निघालेले आहेत। आता वाहनांची संख्या मोठी आहे, मोटरसायकली आहेत, लोक पायी चालत आहेत, काही महिला सुद्धा सहभागी झाले आहेत आणि ते सगळे विनवणी करत आहेत, पण ते काय ऐकायला तयार नाही, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या 4-5 दिवसांपासून ज्या पद्धतीनं खोटे आरोप करून मला संपवण्याचा डाव रचला जातोय, विशेषतः उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या प्रक्रियेमधले अडसर आहेत असा थेट त्यांनी आरोप केलेला आहे। नाव घेत त्यांनी थेट हल्ला केला आहे की देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी घ्यायचा आहे आणि म्हणून मला जी शंका होती किंवा प्रकाश आंबेडकरांनी जी शंका व्यक्त केली होती की त्यांना सलाईनद्वारे सुद्धा विष दिलं जाऊ शकतं आणि म्हणून मला ती भीती असल्यामुळं ती कालपासून मी सलाईन घेणं बंद केलेलं आहे, पण इथं माझा जीव घेतला जाऊ शकतो, कारण मागच्या वेळेस चर्चेला येत होते, पण यावेळेस चर्चेला यायचं नाही, याला इथंच उपोषण करून मारून टाकायचं असा एक प्लॅन सरकारचा आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि मग इथं बसण्यापेक्षा थेट मी तिथं जाऊ आणि त्यांच्या बंगल्यासमोर, सागर बंगल्यासमोरच जाऊन तिथं मारू अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे आणि हे सगळी भूमिका घेत असताना त्यांनी खूप मोठे आरोप फडणवीस यांच्यावर केलेले आहेत की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेस चर्चा झाली त्यावेळेस कुठलंही मागणं पूर्ण केलेलं नाही। विशेष म्हणजे त्या गावामध्ये अंतरवाली सराटीमध्ये हल्ला झाला, पोलिसांनी लाठीचार्ज केला, डोके फोडले, त्यावर गुन्हे दाखल झाले होते, ते मागे घ्यावेत अशी मागणी सातत्यानं सुरू होती आणि ती मागणी सुद्धा पूर्ण केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, पण कधी घेणार गुन्हे मागं अजून ते अद्यापर्यंत पूर्ण झाले नाही आणि ते सगळं अडवलं कोणी तर देवेंद्र फडणवीस यांनी, असा थेट त्यांनी आरोप केलेला आहे। त्यासोबतच त्यांना एकदा भेटायला यायचं होतं, उपोषण सोडण्यासाठी त्यांना यायचं होतं, पण आपल्या आया बहिणींचे डोके फोडणाऱ्या आणि आदेश देणाऱ्या व्यक्तींनी इथे येणं योग्य नाही म्हणून मी नाकारलं, त्याचाही एक राग त्यांना आहे। सोबतच ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस माफी सुद्धा मागितली होती फडणवीसांनी, त्याचाही राग त्यांना आहे। हे वेगवेगळ्या कारणामुळं फडणवीस हे मराठ्यांचं आंदोलन चिरडण्याचा डाव रचतायत, हा सगळा त्यांचाच प्लॅन आहे आणि मला संपवलं तर मराठा आरक्षणाचं आंदोलन संपेल असा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून माझा पूर्ण संपवण्याचा डाव रचला जातोय। आता मी स्वस्थ बसणार नाही, दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं लोक उभे करून हे माझ्यावर आरोप, खोटेनाटे आरोप केले जात आहेत आणि हे किती सहन करायचं, मी बोलणार नव्हतो पण ते सहन करण्यापलीकडे आहे। मी प्रामाणिकपणे इतकी वर्ष काम केलंय या गोदावरी पट्ट्याच्या परिसरामध्ये, बीडमध्ये किंवा जालन्यामध्ये 19 वर्षांपासून मी काम करतोय, आंदोलन करतोय आणि मराठा समाजासाठी संघर्ष करतोय। या काळात कुणीही मला दाखवावा की कुणाच्या घरी माझं म्हणजे मी गेलोय किंवा कुणाचा विनयभंग केलाय किंवा कुणाचं तशी तक्रार आहे का, पण हे असे या खालच्या पातळीवर आरोप जे केलेले आहेत ते चुकीचे आहेत आणि हे आरोप करत असताना याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसच आहेत
असा थेट आरोप त्यांनी केला आहे. आणि म्हणून आता मी बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. जोपर्यंत सगळे सोयरे या अध्यादेशाचा कायदा होणार नाही, ते पत्र मिळणार नाही, तोपर्यंत मी परत येणारच नाही. एकतर माझा बळी घ्यावा किंवा तो कायदा करावा, अशी एक मागणी त्यांनी केलेली आहे. आणि या अनुषंगानं आता ते निघालेले आहेत. आता या दोन्ही बाजूनं प्रतिक्रिया मिळतील की नेमकं या आंदोलनाबाबत काय झालं. काही जण म्हणतील की ही आंदोलनाची दिशा भरकटलेली आहे किंवा हे आंदोलन योग्य तऱ्हेने चाललं आहे किंवा न्यायासाठी या टोकाचा संघर्ष आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी होतील. पण आत्ता हे आंदोलन कशा दिशेनं हे मुंबईकडे जाईल हे मात्र सांगणं कठीण आहे. विनवण्या सुरू आहेत. आणि जर असंच जर पुढे निघाले तर आत्ताची जी त्यांची शारीरिक स्थिती आहे किंवा त्यांच्या शरीरात काहीच नाही, 16वा दिवस उपोषणाचा आहे, तर ते त्यांच्यासाठी हे धक्कादायक असेल किंवा त्यांच्या शरीरासाठी ते पेलवणारं नसेल. आणि त्यामुळे आता ही चिंता सगळ्यांना वाढलेली आहे. दुसरीकडे लोकांचा प्रतिसाद पण वाटताना दिसतो आहे. आता वाहनं जी आली होती ती सगळी वाहनं त्यांच्या मागे निघालेली आहे. म्हणजे अंतराळी सराटीमध्ये जी जवळपास 100-200 वाहनं आली होती, मोटरसायकल, मोठ्या वाहनं, ते कार होत्या, त्या सगळ्या आता जवळपास 2 किलोमीटरच्या रांगेमध्ये लागलेल्या आहेत. आणि ते सगळे जसं म्हणतायत की तुम्ही जात असाल तर मग आम्ही तुमच्यासोबत येतो, फक्त एवढंच करा की तुम्ही तुमची काळजी घ्या. गाडीत बसवण्याची विनंती केली, त्यांनी गाडीत बसवलं. सुरुवातीला पायी चालत आल्यानंतर गावाच्या बाहेरच त्यांना भोवळ आली, त्यांना चक्कर आल्यानंतर ते बराच वेळ बसले होते. आणि लोकांनी जरा फॅन म्हणजे आपल्या जवळ असल्या रुमालाचा फॅन केला, वारा घातला, त्यानंतर त्यांना थोडं उठवून मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. आता ही स्थिती आहे या आंदोलनाची. निश्चितच माधव, आपण जर बघितलं तर जसं तुम्ही सांगितलं आजचा उपोषणाचा 16वा दिवस आहे, त्यांना भोवळ देखील आलेली होती. मात्र सध्या त्यांची प्रकृती कशी आहे त्या संदर्भात काही माहिती मिळते का? आता आपण महाराष्ट्राला आपण साम टीव्हीवर दाखवलेलं आहे, ते स्वतः बोलत होते. बोलताना त्यांच्या आवाजाचा जो होता की त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो किंवा त्रास होतोय. पण एक निर्धार त्यांनी केलेला आहे की आता असंही मरायचंय. मग कसं मरायचं, जे मरायचं तर मरायचं. फक्त त्यांनी बोलताना सांगितलं होतं की माझ्या कुटुंबाला उघड्यावर पडू देऊ नका, कारण ही लढाई सोपी नाही. ही लढाई सोपी याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर ते टिकणारं आहे आणि ते टिकेल तेव्हाच कुठंतरी या आंदोलनाला यश मिळेल, त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळेल. आणि अशा स्थितीमध्ये सगळे सोयरे हा जर अध्यादेश कायदा जर झाला नाही तर तो हे 10% आरक्षण मराठ्यांसाठी फायदेशीर नाही. कारण यापूर्वी 2014, 2018, 19 मध्ये दोन्ही वेळेस असे कायदे झाले होते, SEBC, ESBC. त्यावेळेस या कायद्याला हायकोर्टामध्ये, त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिल्यानंतर ते टिकलं नाही. आणि टिकलं नसल्यामुळं सगळ्या मराठा समाजाला वाटतं की आता 10% जर दिलं तर ते टिकेल का. अद्यापर्यंत ती कोणीतरी कोर्टात जाईल आणि पुन्हा कोर्टात गेल्यानंतर तीच पुन्हा वाऱ्यात याच आंदोलन करावं लागेल. मग एवढं करून सुद्धा काही पडत नसेल तर मग काय करणार. मग मनोज जरांगेंचं म्हणणं आहे की एखाद्याचा जीव, माझा जीव गेला तर 72.